देखील मिळवलं होतं राजीव गांधी चषकामध्ये या श्रेयस इंदुलकरने आणि याचं देखील हे आवडतं मैदान राहिलेलं आहे। धडाकेबाज खेळी नेहमीच या श्रेयस इंदुलकरकडून पाहायला मिळत असते या मैदानामध्ये। आज आपल्या आवडत्या मैदानामध्ये दाखल होतोय श्रेयस इंदुलकर। घाई करायची आहे, एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळणार आहे तुम्हाला या ठिकाणी। या मॅच मध्ये जर पाहिलं तर नामवंत खेळाडूंचा भरणा या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कृष्णा सातपुते या मॅच मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल। एजाज कुरेशी या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय। या मॅच मध्ये तुम्हाला ओमकार देसाई पाहायला मिळतोय, पंकज जाधव पाहायला मिळतोय, प्रथमेश पवार या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय। योगेश पेनकरला देखील या मॅच मध्ये तुम्ही पाहताय। लाखाचं मोल कोणता संघ जिंकणार याची उत्सुकता शिगेला जाऊन पोहोचली आहे। परेश बालंत्रा गोलंदाजीसाठी येतोय, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन मॅन फ्रॉम वरळी परेश बालंत्रा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। अचूकता त्याच्या गोलंदाजीत पाहायला मिळते, वेग नसतो परंतु अचूक टप्पा असतो। पंच सामन्याला सुरुवात करता इशारा देतात कल्याणी घोरपडे सर आणि सूर्यकांत आढाव सर। सामन्याला सुरुवात होते, एक हाय व्होल्टेज मॅच तुमच्या समोर असणार आहे। गोलंदाजी मार्कवर परेश, फलंदाजीसाठी श्रेयस इंदुलकर। धडाकेबाज असा फलंदाज, हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते। जय माता दी ग्रुपच्या वतीने ही जी स्पर्धा सुरू आहे आज मात्र तमाम प्रेक्षकांना खुश केलंय। षटकार चौकारांची आतषबाजी करत 5 अर्धशतक सकाळच्या सत्रापासून झालेली आहेत। याही मॅचची सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते आणि खातं उघडलं जात आहे श्रेयस इंदुलकर ब्रँडेड षटकाराने। 6 धावा, धावांचा पाऊस माहुलच्या मैदानात। तर सामन्याचा आगाज मात्र षटकाराने झाला। याही मॅच मध्ये बरंच काही आपल्याला पाहायला मिळणार आहे। श्रेयस इंदुलकर जो त्याचं आवडतं मैदान आहे माहुल गाव, आणखी फलंदाजी खुलत असते श्रेयस इंदुलकरची या मैदानात खेळत असताना आणि त्याच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार। परेशचं स्वागत षटकाराने होत आहे माहुल गावामध्ये, माहुल कोळीवाड्यामध्ये। इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून जे प्रेक्षक मॅच पाहत आहेत त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत। गोलंदाजी मार्कवर परेश, वाऱ्याचा वेग पाहायला मिळतोय। शशी कदम यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने सीसीआय क्रिकेट क्लब ऑफ इंडियाची जी ब्रेबॉर्न स्टेडियमवर विकेट आहे त्या विकेटला साजेशी असणारी विकेट म्हणजे कौतुक, ज्यांनी विकेट बनवली त्यांचं देखील कौतुक करावं लागेल। कमलाकर कोहली यांचं कौतुक करावं लागेल। हा धावांचा पाऊस पडतोय त्यांच्या मागे कोण असेल तर कमलाकर कोहली आहेत, त्यांची मेहनत आज रंग घेते आणि धावांचा पाऊस पाहायला मिळतो सालाबाद प्रमाणे याही वर्षी माहुलच्या या मैदानामध्ये। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने चेंडू खेळला जातो। ओमकार देसाई चेंडूच्या मागे, झेल मात्र होऊ शकला नाही। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते। पाहत राहू एजाजचा वेस्टर्नच्या लगोलग होता, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावेल। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर। हो, हा चेंडू मात्र परेशचा सुरेख होता। ऑस्टमच्या बाहेर पिचिंग झाली, त्यानंतर चेंडू आतमध्ये टर्न घेतला, आतमध्ये वळण घेतला, चेंडू मात्र निर्धाव जातोय। यष्टिरक्षक प्रथमेश पवार, नानाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता परेश वालंत्राच्या माध्यमातून। अचूकता पाहायला मिळते सातत्याने याच परेशच्या माध्यमातून। हा चेंडू बॅटची कडा घेतली जाते, हवेत जातोय आणि ज्या परेशच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर षटकार मारला त्याच परेशने श्रेयस इंदुलकरला माघारी धाडलं आणि खूप मोठ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे। श्रेयस इंदुलकर माघारी परततोय धावसंख्या संघाची 8 असताना।
सचिन कदम फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. आणखीन एक मुलुंडचा धडाकेबाज फलंदाज मैदानात दाखल होतोय. शिवशक्ती संघाचा कर्णधार म्हणून गेली 2 वर्ष चांगली कामगिरी राहिलेली आहे सचिन कदमची. आज पाहूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स राहतोय तो सचिन कदम याचा. तर परेश वालंत्रा अचूकतेचं माहेरघर म्हणून ओळखला जातो. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर खाल्ला, परंतु तदनंतर कमबॅक करतो परेश. फलंदाजीसाठी टेनिस बॉल क्रिकेट मधील आणखीन एक मिस्टर 360 डिग्री अनंत वाघ उर्फ मॅगी. तर संघाची धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर गेला तरी देखील मात्र या मॅच मध्ये जान आणली म्हणावी लागेल आणि संघाची धावसंख्या 8 वर ठेवण्यात यशस्वी झाला तो परेश वालंत्रा. एका चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर मोठा फटका तरी देखील तदनंतरच्या 5 चेंडूवर केवळ 2 धावा दिल्या. पहिल्या 2 चेंडूवर 8 होत्या, परंतु तदनंतरचे लगातारचे 4 चेंडू निर्धाव टाकले गेले. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. जर येतो गोलंदाजी मार्कवर. डोंगरी परिसरातील खेळाडू गोलंदाजी मार्कवर दाखल होतो. सर सचिन कदम यांच्यासाठी विकेट करण्याचा प्रयत्न सचिन कदमच्या बॅटमधून हा जो चेंडू ओमकार देसाई चेंडूच्या मागे एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 10 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं माहुल गावामध्ये हार्दिक असं स्वागत आहे. मुंबईत खूप कमी ठिकाणं अशी आहेत ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा चौकार षटकार असतो, नाहीतर डिक्लेअर झोनच्या ग्राउंडमध्ये खेळण्याची आम्हा मुंबईकरांना सवय झाली आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न हा वेळ जातोय. कृष्णा सातपुते चेंडूवर येतोय आणि सचिन कदमच्या खेळीचा अंत होतो. सरला यश मिळत आहे. तर आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. सचिन कदम बाद होऊन माघारी परततो. संघाची साऊथ आफ्रिका वर्सेस इंग्लंड असा सामना झाला होता 1939 मध्ये आणि तब्बल 10 दिवस चाललेली टेस्ट मॅच म्हणून नक्कीच लक्षात राहील. परंतु 10 दिवस चालल्यानंतर देखील सामना ड्रॉ झाला होता. हे आणखी एक वैशिष्ट्य त्या सामन्याचं होतं. तर नवीन फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय दिनू कांबळे अंबरनाथ. आता मात्र 2 अंबरनाथचे खेळाडू मैदानात आहेत, अनंत वाघ मॅगी आणि दिनू कांबळे. एक डावकुरी हातात तर एक उजव्या हाताचा फलंदाज मैदानात आहे. अनंत वाघ मॅगी फलंदाजीसाठी सज्ज आहे. आगळे वेगळे फटके या मॅगीच्या बॅटमधून सातत्याने पाहायला मिळत असतात. तर गोलंदाजी मार्कवर जोर असणार आहे अनंत वाघ मॅगीसाठी. सुरेख फटका कव्हरच्या दिशेने अनंत वाघ मॅगीच्या बॅट मधून निघालेला एक नेत्रदीपक फटका. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. मित्रांनो आणखीन एक आमंत्रण तुम्हाला देतोय. दिनांक 11 ते 14 एप्रिल रोजी परळच्या मैदानात शक्तिचषक होणार आहे. सर्वांना विनंती आहे या स्पर्धेमध्ये तुम्हाला दाखल व्हायचं. तब्बल पारितोषिक असणारा 3 लाख आणि प्रत्येक प्रेक्षकासाठी देखील जेवणाची व्यवस्था त्या स्पर्धेमध्ये करण्यात आली याची नोंद घ्यायची आहे. मॅगी हा
हा चेंडू समोरच्या दिशेने टोलावला जातोय. अनंतनाग मॅगीच्या बॅटमधून निघालेला हा फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक चौकार मॅगीच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरसावली आणि धावसंख्या पाहायला मिळते ती 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपतंय. 18 धावा धावफलकावर होत आहेत. अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि उर्वरित 3 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारली जाते ते या ठिकाणी पाहायचंय. तर संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेतो परेश पंचाच्या डावीकडून. चालू सामना एक हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. शिवशक्ती पाली विरुद्ध सुमित 11 मावळगाव दोन्ही संघांमध्ये. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ मैदानात संपला. धावसंख्या झाली 18 धावफलकावर आणि 2 गडी बाद झालेत शिवशक्ती पाली अंबरनाथ या संघाचे. तर पुढचा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू परेशचा सामना करेल. डावकरा फलंदाज दिनेश. स्लो पद्धतीचा चेंडू वेगवान दिला लॉंग ऑफ रिजनकडे. चेंडू घाल येतो ओमकार देसाई. चेंडू गॅदर करेपर्यंत एकदा पोहोचली गेली. धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली आता फळकावर 19 धावा 2 गडी बाद शिवशक्ती पाली अंबरनाथ या संघाची. जय माता दी ग्रुप ऑर्गनाइज आपण पाहतो. जय माता दी चषक 2017 रोख रक्कम 1 लाख रुपये चषक या स्पर्धेचा पारितोषिक आहे. बीचा हा दुसरा सामना आहे. परेशचा पुढचा चेंडू सामना करेल मॅगी. या डायमाला चेंडू वेगवान स्कोअर लेखकडे 1 बाउन्स. चेंडू सी बारशा बाहेर 4 धावा. सुरेख फटका मॅगीच्या बॅटून आलेला. तर खरंच मोठ्या खेळाडूंनी भरलेला हा संघ आहे. दोन्ही संघांमध्ये एक नावाजलेले खेळाडू आहेत. तर परेशचा पुढचा चेंडू सामना करतो मॅगी. या डावाला परत चेंडू फिरकावण्याचा बॅटिंग शिकायची चेंडू सर्व यष्टीवर जातोय. बॉल येतोय गडी क्रमांक 30 तांबत परत मॅगी. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या धावफलकावर झाली ती म्हणजे 23 धावा 3 गडी बाद शिवशक्ती पाली अंबरनाथ या संघाची. तर मॅगीची जागेसाठी मैदानात येतोय मनीष भगत नवीन फलंदाज. परेशचा पुढचा चेंडू सामना करेल आलेला नवीन फलंदाज मनीष. मला चेंडू फिरकावून दिला. चेंडू जातो शेवटच्या डोक्यावर सीमारेषा बाहेर येतात. मोठा प्रहार मनीषच्या बॅटून झालेला. मनीष ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. तर एक मोठा फटका येता येता एक मोठा प्रहार केला होता मनीषने. तर परेशचा पुढचा चेंडू सामना करेल मनीष. खरंच प्रेक्षक या इकडे मैदानात भरपूर आपल्याला दिसत आहे. फक्त एक मोठा संघ 2 खेळताना मैदान आपल्या पाहताना. पुढचा चेंडू फुलटा चेंडू फिरकावून दिला. चेंडू घाले तो ओंकार देसाई. चेंडू 1 बाउन्स. ओंकार चेंडू खाली चांगलं क्षेत्ररक्षण याकडे पाहायला भेटेल. गॅदर करेपर्यंत एका डावेतच समाधान मानावं लागेल.
धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली धाव फलकावर 30 धावा, 30 षटक मैदानात चालू. 30 षटकातील शेवटचा चेंडू असेल. सामना करेल डावखुरा फलंदाज दिनेश. एक मोठा सामना आपण म्हणू शकतो. एक हाय व्होल्टेज सामना, दोन्ही संघांमध्ये नावाजलेले खेळाडूंनी भरलेला संघ आहे. आपल्या बघा चेंडू होता, या डावला चेंडू कव्हर खेळला होता. चेंडू झाला तर क्षेत्ररक्षण बघा गॅदर करतो काय. चेंडू गॅदर करेपर्यंत चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी बुसफेल्ड गच्चा असं क्षेत्ररक्षण इजाज कुरुशी होता त्या तिकडे. तर 3 षटकांचा खेळ मैदानात संपला. धावसंख्या झाले 34 धावा. धाव फलकावर 3 गडी बाद. शिवशक्ती पाली अंबरनाथ या संघाची. चालू सामना शिवशक्ती पाली अंबरनाथ विरुद्ध स्मिथ इलेव्हन माऊल. दोन्ही संघांमध्ये नावाजलेले खेळाडू आपण पाहतोय. शिवशक्ती पालीमध्ये आपण पाहिला, शिवशक्ती पाले या संघामध्ये आपण पाहिलं मॅगीला खेळताना पाहतोय, मनीषला खेळताना पाहतोय, श्रेया सिंधुलकरला खेळताना पाहतोय. तसेच स्मिथ इलेव्हन माऊल या संघामध्ये कृष्णा सातपुते, बिग नेम ऑफ टेनिस क्रिकेट योगेश पेनकर आहे, पंकज जाधव मॅन फ्रॉम अलिबाग मांडा या नावाने ओळखला जाणारा तो खेळाडू आहे. ओमकार देसाई मॅन फ्रॉम कुर्ला नेहरू नगर आहे. इजाज कुरेशी असे नावाजलेले खेळाडू या संघामध्ये खेळताना दिसले आपल्याला. तर संघासाठी 4थं वैयक्तिक पहिलं घेऊन येत आहे मॅन फ्रॉम कुर्ला नेहरू नगर ओमकार देसाई, बिग नेम ऑफ टेनिस क्रिकेट. कित्येक वर्ष SP11 या संघाकडून आपल्याला हा खेळाडू खेळताना दिसतो. तर ओमकारचा पहिला चेंडू सामना करेल विस्फोटक फलंदाज मनीष भगत. चेंडू या डावाला उद्या लेग कटर पद्धतीचा डिलिव्हरी होता. स्लोअर पद्धतीने चेंडू पडला. सर यशरक्षक प्रथमेश पवारच्या हातात जाऊन बसला. निर्धाव प्रकाराचा चेंडू. ओमकारचा पुढचा चेंडू सामना करेल मनीष. डाबला चेंडू वगैरे टाकला. चेंडू विरकावून दिला. चेंडू वाला तसे दक्षिण चेंडूची झेल टिपतो का चेंडू सीमारेषा होतो. या डावला चेंडू लॉंग ऑफ षटकार सीमारेषा बाहेर. मनीषा पाटील हा दुसरा षटकार. मनीष ऑन फायर आहे इकडे. ओमकारचा पुढचा चेंडू सामना करेल मनीष. परत स्लोअर चेंडू बॅटिंगची गाडी घेतली पंकज पांड्या. व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट कॅच पंकज पांड्या. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. तर मनीष भगतचं खेळाचं वेगळं अंत होत आहे. त्याची जागा येण्यासाठी मैदानात येत आहे जितू पाटील, जितेंद्र पाटील मुलुंड परिसरातील हा खेळाडू आहे. कित्येक वर्ष या खेळाडूला सुद्धा मी माऊलच्या गणेश इलेव्हन या संघातून खेळताना पाहिलं. तर ओंकारचा पुढचा चेंडू सामना करू लागलेला नवीन फलंदाज जितू. धावसंख्या धाव फलकार आतापर्यंत 40 धाव आहे. 4 गडी बाद झाल्यात शिवशक्ती पाले अंबरनाथ या संघाचे. ओमकार देसाईचा पुढचा चेंडू सामना करेल परत स्लोअर चेंडू होता जशीच्या बाहेर. सोयीर मारा करत असताना पंच वेगळे. सोयीर चेंडू होता. धावसंख्येवर धावसंख्या झाली 41 धावा धाव फलकावर. एक रोमांचक सामना. प्रेक्षक फक्त या सामन्याला बघण्यासाठी आलेत. या खेळाडूंची खेळ बघण्यासाठी आले. ओमकारचा पुढचा चेंडू सामना करतो जितू. सोळा चेंडू या डाबला चेंडूला खेळतो लॉंग ऑफ विजनकडे. चेंडू गॅदर करेपर्यंत
हा नाहीचा कॉल होता आणि या इकडे दोन्ही फलंदाजांमध्ये कम्युनिकेशन रॉंग झालं आणि त्यात तिकडे जीतू धावचीच्या स्वरूपात बाळगत एक चांगलं क्षेत्ररक्षण लेन वैतीच्या माध्यमातून सीमारेषा दिशेने पाहायला भेटलेलं होतं आपल्याला. नवीन फलंदाज जीतूची जागेसाठी मैदानात येतोय बंटी. बेचाळीस धावा झालेत. 5 गडी बाद झाले शिवशक्ती पाले या संघाचे. ओमकार देसाईचा पुढचा चेंडू सामना करेल दिनेश. आतापर्यंत आपण सर्व सामने पाहिले होते, मोठे धावसंख्येचे सामने पाहिले होते. हा सामना आपण आतापर्यंत बघतोय तो फक्त 42 धावा भेटला गेला. ओमकारचा पुढचा चेंडू या डावाला रिवर्स खेळला जातो. वाडा शॉट पॉईंटच्या दिशेने धडकन दिला. 1 बॉल सीमारेषा बाहेर. 4 धावा. तो दिनेशच्या बॅटमॅन हा रिवर्स पद्धतीने मारलेला चौकार. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे 46 धावफलकावर. ओमकारचा पुढचा चेंडू सामना करेल डावकर फलंदाज दिनेश. परत स्लोअर चेंडू या डाबला चेंडू वर्ग दिला. चेंडू जातोय बाहेर. चार षटकांचा खेळ मैदानात संपतो. आत्ता कुठे धावसंख्येला वेग लागलेला आहे. धावसंख्या झाली धाव फलकावर 52 धावा. 5 गडी गमवल्यात शिवशक्ती पाल या संघाने आतापर्यंत. बघा शेवटच्या षटक कुठला गोलंदाज घेऊन येतो सुमित माऊल या संघाकडून. तर शेवटचे षटक घेऊन येतोय श्रीलेश आंबे बंड्या या नावाने ओळखला जाणार हा गोलंदाज. सुमित माऊल गाव या संघातून खेळताना दिसतो आपल्याला. सामना करेल आल्ला नवीन फलंदाज बंटी. बघा शेवटच्या षटकामध्ये किती धावा कुठतात शिवशक्ती पालेचे फलंदाज. पहिला चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळला. लॉंग ऑफ रिजनकडे चेंडू घालवतो क्षेत्ररक्षक लेन वैती गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण करतात. धावसंख्येत वाढ केली. धावेने धावसंख्या झाली धाव फलकावर 53 धावा. 5 गडी बाद शिवशक्ती पाले अंबरनाथ या संघाची. चालू सामना शिवशक्ती पाले अंबरनाथ विरुद्ध सुमित माऊलगाव या दोन्ही संघांमध्ये नावाजलेले खेळाडू भरलेले आहेत. या खेळी बघण्यासाठी पूर्ण माऊल गावचं मैदान आपण पाहतो चाकाच प्रेक्षकांनी भरलेलं आहे. पुढचा चेंडू श्रीलेशचा सामना करेल दिनेश. या टायमाला ब्लॉकला टाकलेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू वेगाने टाकला होता. सरळ यशरक्षक प्रथमेश पवारच्या आता जातोय निर्धाव चेंडू. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या पावरमधले. म्हणजे श्रीलेशचा पुढचा चेंडू सामना करतोय दिनेश. परत तो ब्लॉकला टाकला त्या चेंडू येतोय कव्हर बॉक्स मध्ये सर अशी मारेच्या बाहेर. दिनेशच्या बॅटमधून आलेला दिनेश ब्रँडेड षटकार. धावसंख्या या षटकाराने धावफलकावर वाढत असताना धावसंख्या झाली 59 धावा. 5 गडी बाद शिवशक्ती पाल या संघाची. पुढचा चेंडू श्रीलेश चा सामना करेल एक विस्फोटक फलंदाज मॅन ऑन फायर. आतापर्यंत चांगली खेळ खेळत असताना दिनेश
या डावाला परावेक्षी चेंडू भिरकावून दिला. वर शॉट, शॉट लगातार दुसरा चेंडू. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार मारलाय. वर शॉट बा दिनेश. पुढचा चेंडू फिलिप्सचा सामना करेल दिनेश. चांगली फलंदाजी करतो. मॅन ऑन फायर. शॉट चेंडू, या डाबला चेंडू भिरकावून दिला. चेंडूवर क्षेत्ररक्षण, झेल टिपतोय. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मानला जात आहे. फलंदाजचं नाव सुलतान. शेवटचा चेंडू बाकी. शेवटच्या षटकातील शिलेचा सामना करतोय बंटी. मला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू होता मिड विकेट डिजन. चेंडू घाले तो क्षेत्ररक्षक परेश गॅदरकर एकदा पॉईंट पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतात आहे. टप्पा षटकांचा खेळ मैदानात संपला. धावसंख्या 10 फलकावर झाली आहे. 67 धावा, 68 धावांची गरज आहे सामना जिंकायला सुमित 11 माऊलगाव या संघाला. तर पुढील संगोलन करतील चंदू शेटे. धन्यवाद डीजे. तर ही क्रीडा स्पर्धा डीजे तर ही क्रीडा स्पर्धा खेळपट्टी खेळू नका. ही क्रीडा स्पर्धा डोंबिवलीचे आमचे समालोचक मित्र नितीन काळन, केशव काळन आणि साई काळन हे देखील लाईव्ह पाहतात इंटरनेटच्या माध्यमातून इंडिया क्रिकवर. या तिघांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत. तर जाऊ आता आपण. क्रिकेटचे चाहते भारताच्या कानाकोपऱ्यापासून भारताच्या बाहेर देखील हा सामना पाहत आहेत. तर ही क्रीडा स्पर्धा एवढी जबरदस्त रंगताना पाहायला मिळते. षटकार चौकारांचा पाऊस आज या ठिकाणी पाहायला मिळतोय माहुल गावच्या या मैदानात, अर्थातच माहुल कोळीवाड्यामध्ये. क्रिकेटच्या चाहत्यांचं हार्दिक असं स्वागत. तर आपण अपडेट्स देणार आहोत. धर्मशाला या ठिकाणी सुरू असणारा निर्णायक टेस्ट सामना भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया या सामन्याचा देखील अपडेट्स देणार आहोत. कारण 8 विकेट गेलेल्या आहेत ऑस्ट्रेलिया संघाच्या. 293 धावांवर निर्णायक अशा चौथ्या कसोटी सामन्यामध्ये स्टीव्ह स्मिथ कर्णधार याने शतक जरूर लगावलं, परंतु तदनंतर मात्र कोणालाही स्थिराव दिलं गेलं नाही. आणि या 8 विकेट मध्ये मात्र विकेट घेतलेल्या आहेत 4 विकेट. कुलदीप यादव यांनी मात्र 4 विकेट घेतल्या. उमेश यादव यांनी 2 विकेट. अश्विन यांनी 1 विकेट घेतली गेली. आणि चालू असणारा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. चालू असणारी स्पर्धा जय माता दी ग्रुप माहुल कोळीवाडा यांच्या माध्यमातून आयोजित असणारा जय माता दी चषक 2017. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या माहुल गावामध्ये हार्दिक असं स्वागत. तर प्रथम फलंदाजी करत असताना शिवशक्ती पाले अंबरनाथ संघाने धावा केलेल्या आहेत. त्या 67 विकेटवर घेऊ नका. 67 धावा केल्यात विजयासाठी. 68 धावांचं लक्ष समोर असणार आहे.
तर तो लक्ष्य कशा प्रकारे पार केला जात आहे आणि त्यासाठी सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची आहे. आज मात्र माहुल गावचं हे मैदान प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीने भरून गेले, फुलून गेलंय आणि सलामीची जोडी मात्र मैदानात दाखल होते. प्रथमेश पवार उर्फ नाना तिरुपती सावर्डे संघाकडून खेळणारा, अर्थातच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावचा सितारा, तर त्याच्या बरोबरीने महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार, ज्याच्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तब्बल 21 सेंचुरी ज्याच्या नावावर आहेत, 21 शतक ज्याच्या नावावर आहेत, कृष्णा सातपुते मैदानात दाखल होतोय. ज्याच्या नावावर तब्बल 5 वेळा 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे आणि ज्याच्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वैयक्तिक 159 धावांची वैयक्तिक खेळी करण्याचा देखील कर्नाटकातील कारवार या ठिकाणी विक्रम आहे. तो कृष्णा सातपुते मैदानात जातोय आणि ज्याच्या नावावर भारतातील प्रत्येक शहरात जाऊन तर फलंदाज घेतलं, परंतु कतार, दुबई या ठिकाणी जाऊन देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान ज्याने मिळवला, तोच फलंदाज मैदानात दाखल होतोय. कुर्डुवाडी सोलापूरचा डॉन, अर्थातच कृष्णा सातपुते फलंदाजीसाठी मैदानात. परंतु गोलंदाजी मार्गावर देखील तेवढाच धुरंधर गोलंदाज आहे. कल्याण परिसरातील हा खेळाडू ज्याने देखील आपली जागा गेली 2 वर्ष पॅसिफिक व्हेंचर अर्थातच डिंगडॉंग अर्थातच प्रतीक स्पोर्ट्स कोथरूड पुणे या संघात बनवली. असाच गोलंदाज, एक कल्पक गोलंदाज, वेग आणि स्विंग याचा मात्र मिश्रण ज्याच्याकडे पाहायला मिळतं. सुलतान खान गोलंदाजी मार्गवर, तर फलंदाजीसाठी कृष्णा सातपुते. स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकला प्रथमेश पवार उर्फ नाना. सुलतान, हे लढत पाहण्यासारखी असणार आहे कारण सातत्याने गेली 2 वर्ष सुलतान डिंगडॉंग अर्थातच प्रत्येक संघात खेळताना आपण पाहतोय. एकाच संघात सातत्याने खेळतात खेळाडू. टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडूवर कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. षटकाराने माहुल गावात कृष्णाचं स्वागत टाळ्यांनी झालं पाहिजे. माहुल गावातील आगमन षटकाराने साजरे करतोय. तर कोळी गाण्यांची फरमाईश आहे कारण माहुल गावामध्ये कोळी गाणे ऐकण्यासाठी सर्वजण आलेले आहेत. ही गाणी तो दररोज ऐकतात 12 महिने. तर धन्यवाद डीजे. टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर अर्थातच कृष्णा सातपुते पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय. धावसंख्या 68 धावांचा पाठलाग करत असताना सुलतानचं स्वागत. मी आलोय मुंबईमध्ये, मी आलोय माहुल गावात, मी आलोय माहुल कोळीवाड्यात. स्वागत आहे कृष्णा. षटकाराने तुम्हा सर्वांना सलामी देतोय, मानवंदना देतोय. पुन्हा एकदा मोठा फटका फाईन लेगच्या दिशेने जातोय. कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून निघालेला हा फटका जातो सीमारेषा पार. चौकार. दोन चेंडू झाले, धावा झाल्या आहेत त्या 10 धावा. जो लगाते हैं छक्के चौके सोते सोते, जो लगाते हैं छक्के चौके सोते सोते, उनका नाम कृष्णा सातपुते. कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून निघालेले 2 फटके आपण पाहिले, 10 धावा बनवल्या गेल्या. हो, पुढचा चेंडू सुलतानचा शरीराचा भेद घेतोय. कृष्णाच्या सातत्याने एका संघात खेळण्याचा फायदा या ठिकाणी सुलतानला होतोय. मी देखील एका मोठ्या संघात का खेळतो, मी देखील परदेशवारी का केली, मी देखील टेनिस बॉल क्रिकेटचा इंटरनॅशनल स्टार का आहे, याचं उत्तर सुलतान देखील या ठिकाणी देतोय. 2 मोठे खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत माहुल कोळीवाड्यात. हा चेंडू पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जरूर गेला होता. हळूवार पद्धतीने टाकला चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कृष्णा सातपुते आणि 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर संघाची धावसंख्या पाहायला मिळते. जय माता दी ग्रुपच्या वतीने जय माता दी चषक 2017 या ठिकाणी सुरू आहे. सर्वच मुंबईतील क्रिकेटच्या चाहत्यांची पावलं माहुल गावाच्या दिशेने येताना पाहायला मिळाली. इथे एक वेगळं पण पाहायला मिळत असतं. खेळपट्टी तर सुंदर असतेच असते, परंतु मैदानाच्या चौफेर असणारा षटकार चौकार सर्वांची मन जिंकून घेतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपल्या आवडत्या स्थळी पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेने चौकार कृष्णा सातपुते. धावा धावफलकावर होत आहेत. वयाच्या 18व्या वर्षी कोरडूवाडीमध्ये शतक ठोकलं गेलं होतं कृष्णा सातपुतेकडून. तदनंतर 19व्या वर्षी बार्शीमध्ये शतक ठोकलं गेलं.
पुढचा चेंडू हवेत जातोय. कृष्णा सातपुते क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय का पाहायचं आणि झेल सुटलाय. तो देखील कुणाचा? कृष्णाचा झेल सुटतोय. आणि हा सोडलेला झेल किती उपद्रव करतोय पाहायचं. पिंटू चेंडू जरूर गेला होता परंतु झेल होऊ शकला नाही कृष्णाचा. आणि कृष्णासारख्याला जीवदान पाहूया किती महागात पडतंय. पहिलं षटक संपतंय आणि धावफलकावर धाबा लगावल्या गेलेल्या आहेत. त्या 18 धाबा लगावल्या गेलेल्या आहेत त्या धावफलकावर. अजूनही 4 षटकं बाकी आहेत आणि 50 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे ती सुमित 11 माहुल या संघाला. टेनिस बॉल क्रिकेट आता मात्र भारताच्या बाहेर देखील जाऊन पोहोचलंय. पूर्वीच्या काळी टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जायचं. 1960च्या आसपास हेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळायचं. इनिंगचं खेळलं जायचं. तदनंतर 1980 जसं आलं तेच टेनिस बॉलचं क्रिकेट 30 षटकांचं 25 षटकांचं झालं होतं. हेच 1980 आलं. हेच टेनिस बॉलचं क्रिकेट 25-20 पर्यंत आलं होतं. 1990 पर्यंत 16 वर 12 वर आलं होतं. 2000 साल जसं आलं तसं हे 10 वरून 8 वर आलं होतं. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट 5-5 षटकांचे सामने आपण पाहतोय. तर मुंबईत ज्या वेळेला टेनिस बॉलचं क्रिकेट खेळलं जातं काय पाहिजे बॅट कमिटीच्या सदस्य आतमध्ये घेऊन जाईल याची नोंद घ्यायची. पहिलं षटक संपते महागडे ठरलंय ते सुलतानचं. झेलची संधी निर्माण झाली होती परंतु झेल झाला नाही. दुसरं षटक घेऊन येतो मॅन फ्रॉम मुंब्रा बंटी. आसिफ शेख गोलंदाजी मार्गवर येत आहेत. बंटी गोलंदाजी मार्गवर. प्रथमेश पवार साठी जबरदस्त फॉर्मात आहे प्रथमेश पवार. तर आगामी 11 ते 14 एप्रिल सर्वांना पुन्हा एकदा आमंत्रण सचिन गोळे साहेबांच्या माध्यमातून शक्ती चषक असणार आहे 2017चा. खेळाडूंसाठी परभणी असणार आहे. त्याचबरोबरीने प्रेक्षकांसाठी प्रत्येक प्रेक्षकाला जेवणाची सुद्धा व्यवस्था असणार आहे. डे नाईट क्लास स्पर्धा परळच्या सेंट्रल रेल्वेच्या मैदानामध्ये. याची नोंद सर्वांनी घ्यायची. 4 दिवस ही स्पर्धा असेल. पाचीकडे घेतली जाते. समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न हवेत जातोय. विकेटचं पतन होतंय. बाद होतो प्रथमेश पवार. बंटीला यश मिळत आहे. तर प्रथमेश पवार बाद होतो. बंटी जो सातत्याने मुंब्रा संघाचं प्रतिनिधित्व करत असतो. जॉलीबॉईज मुंब्रा. त्यानंतर एव्हन क्रिकेटला भांडूप दिनेशभाईंच्या संघाच्या माध्यमातून खेळला आणि त्याच्या मात्र पहिल्या चेंडूवर यश मिळतो. बाद होतो तो प्रथमेश पवार. त्याची जागा घेण्यासाठी मात्र ओमकार देसाई मैदानात येतोय. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील आणखी एक मोठं नाव फलंदाजीसाठी मैदानात येत आहे. आता जे 2 खेळाडू मैदानात आहेत या दोन्ही खेळाडूंच्या नावावर परदेशात दुबईला जाऊन बेस्ट बॅट्समन पारितोषिक घेण्याचा मान आहे. आणि या दोन्ही खेळाडूंच्या नावावर PTPL पुणे जिल्हा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये लगातार 2 वर्षे याच 2 खेळाडूंनी मॅन ऑफ द सिरीज घेतलंय. जुन्नर प्रीमियर लीग मध्ये देखील लागोपाठ याच 2 खेळाडूंनी मॅन ऑफ द सिरीज घेतलंय. आणि PTPL ची कार 2 वर्षे याच 2 खेळाडूंना मिळाली आहे. ओमकार देसाई आणि कृष्णा सातपुते. हे खूप कमी वेळा पाहायला मिळतं. हे 2 खेळाडू एका संघात खेळताना पाहायला मिळतात आणि आज ते मात्र झालंय. कृष्णा सातपुते आणि ओमकार देसाईला तुम्ही एकाच संघात पाहताय. अर्थातच सुमित 11 माहुल बंटी गोलंदाजी मार्कवर कृष्णा सातपुतेसाठी. सचिन कदम सारखा धूर्त कर्णधार यश त्यांच्या पाठीमागे आहे. त्याच्या कल्पक बुद्धीमधून काय काय बाहेर येते पाहायचंय. कृष्णा सातपुते फलंदाजीसाठी सज्ज होतोय. हा चेंडू आपल्या आवडत्या झोन मध्ये अर्थातच फाईन लेगच्या दिशेने मारलेला हा खणखणीत फटका. 2 धावा. कृष्णा सातपुते नावाचं एक अजब रसायन आहे. तर कोळी बांधवांचं आराध्य दैवत आई एकविरा देवीचं सुंदर असं गाणं डीजे मास्टर यांच्या माध्यमातून या ठिकाणी लगावलं गेलं. आता कुठे डीजे मास्टर यांची गाडी रुळावर येताना पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होतोय. कृष्णाच्या बॅटमधून निघाला फटका. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कृष्णा आणि ओमकारच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. पिंटू येतो चेंडूवर आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवर. चांगला चेंडू होता बंटी याचा. खोलवर टप्प्याचा चेंडू
आणि कव्हरच्या दिशेमध्ये खेळून काढला कृष्णा सातपुतेने. कृष्णा सातपुते नावाचं एक अजब रसायन आहे. एक वेगवेगळे फटके कृष्णाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. काही कृष्णा फटके देखील पाहायला मिळतात. अतिशय गरीब कुटुंबामधून आणि छोट्याशा गावामधून आलेला हा क्रिकेटचा खेळाडू. बिग हिट कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी. कृष्णाने काय केलं नाही. डीजे सोलापूर मधून पुण्यात दाखल झाला. पुणे गाजवलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला. यशस्वी झाला. पश्चिम बंगालला गेला. कलकत्त्यात बेस्ट बॅट्समन घेतलं. हैदराबादला गेला. बेस्ट बॅट्समन घेतलं. चेन्नईला गेला. बेस्ट बॅट्समन घेतलं. कर्नाटकला गेला. बेस्ट बॅट्समन घेतलं. गुजरातला गेला. बेस्ट बॅट्समन घेतलं. मध्य प्रदेशात गेला. बेस्ट बॅट्समन घेतलं. कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून एक अप्रतिम फटका. टाळ्या तर झाल्याच पाहिजे या फटक्यासाठी. अप्रतिम फटकेबाजी कृष्णा सातपुतेची. चौतीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर दाखल झालाय माहुल कोळीवाड्यामध्ये. षटकारांचा पाऊस पडतोय. हा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हवेत जातोय आणि बाद होतो कृष्णा सातपुते. वाऱ्याचा वेग मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे होता. फटका पश्चिमेकडे मारला गेला आणि वाऱ्याचा वेगाने मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आणला. परंतु तोपर्यंत कृष्णाने जबरदस्त फलंदाजी केली आहे. दहा चेंडू 34 धावा. संघाच्या धावा 34. कृष्णा सातपुतेच्या देखील 34 झालेल्या आहेत. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे कृष्णा सातपुतेसाठी. त्याच खेळीमध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश. कृष्णा सातपुते नावाचं वादळ माहुलच्या मैदानावर घोंगावलं आणि या वादळाच्या तडाखा मात्र बसलेला आहे तो शिवशक्ती पाले संघाला. धावसंख्या 2 षटकं या ठिकाणी संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे आणि 3 षटकं शिल्लक असणार आहेत. फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय योगेश पेनकर उर्फ घाऱ्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील महाड शहरातील असणारा हा खेळाडू सध्या मात्र प्रतीक स्पोर्ट्स डिंगडॉंग पुणे संघाचा कर्णधार म्हणून देखील आपण ज्याला पाहतो. आणि नुकतीच कर्नाटकात परवा स्पर्धा झाली आणि त्याही स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मान ज्या खेळाडूने मिळाला तोच योगेश पेनकर. स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतो. तर स्ट्राईकवर ओमकार देसाई. योगेश सुलतान. हा चेंडू ओंकार. आता मात्र ओंकारच्या बॅट मधून निघालेला खणखणीत फटका. षटकार. चौथा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. डीजे सुलतानवर प्रहार केला ओंकारने. हा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण सुलतानच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्थिर असणार आहे ती 40 धावांवर. 16 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. ताऱ्या सिताऱ्याची मैफिल आज मात्र माहुल कोळीवाड्यामध्ये. सुलतान ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला चेंडू. त्या ठिकाणी चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता. पंच कल्याणी घोरपडे स्वैर चेंडू घोषित करतायत. वाईट बॉलने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचते. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा पिचिंग केली जाते. स्वैर चेंडू घोषित होतोय. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. हवेत चेंडू जातोय.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ओमकारचा होता. नो मॅन्स लँड क्षेत्रात गेला, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव देखील पूर्ण होतो ओमकार देसाईच्या माध्यमातून. चेंडू हवेत जरूर गेला होता. पहिल्या षटकात देखील सुलतानच्या हेच पाहायला मिळालं. 2 वेळा चेंडू हवेत गेला होता. एकदा नो मॅन्स लँड क्षेत्रात पडला, दुसऱ्यांदा झेल सुटला होता आणि तो झेल पकडला गेला असता तर माझ्या मते या अगोदरच्या षटकात आलेले 2 षटकार वाचले असते. ओमकार पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवे चेंडू जातोय, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. बंटी चेंडूवर येतोय, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय आणि हा जो क्षेत्र आहे या क्षेत्रात सुलतानच्या गोलंदाजीवर 3 वेळा झेल उडालाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध नसल्या कारणाने मात्र झेल उडू शकला नाही. सातत्याने प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने षटकार मारण्याचे होत आहेत, त्यामुळे चेंडू झेल मात्र त्याच दिशेने उडताना प्रयत्न होत आहेत. कारण वाऱ्याची दिशा जर या ठिकाणी पाहिली तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे चेंडूला मात्र अलगदपणे सीमारेषा बाहेर घेऊन जात आहेत, सहायता करतायत बाहेर जाण्यासाठी. रिव्हर्सचा फटका, वाऱ्याच्या विरुद्ध काहीतरी करण्याचा प्रयत्न ओमकारचा होता. निर्धाव चेंडू जातोय. आव्हान स्वीकारण्यासाठी तयार असतो ओमकार आणि कदाचित ते वाऱ्याचं आव्हान असं या ठिकाणी स्वीकारलं होतं ओमकारने, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू होऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता सुलतान ओमकारसाठी. अकुट टप्प्याचा चेंडू ओमकारसाठी मिड विकेटच्या दिशेने ओमकारच्या बॅटमध्ये निघालेला फटका. बाद 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. जो करता है गेंदबाजों की पिटाई, जो करता है गेंदबाजों की पिटाई, नाम उसका ओमकार देसाई. ओमकारच्या बॅटमधून देखील लगातारचे 2 षटकार पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते होती 52 धावांवर. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. शिवशक्ती पाले अंबरनाथ, आणखी एक मुंबईतील नामवंत संघ, त्याच्या बरोबरीने सुमित 11 माहुलगाव, अर्थातच SP 11 दादर. जावेद कुरेशी येतो मुंबईचा गोलंदाजी मार्कवर योगेश पेनकर साठी. हा चेंडू बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने चेंडू मारण्याचा प्रयत्न, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय आणि योगेश पेनकरच्या बॅटमध्ये निघालेला खणखणीत चौकार. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेला चेंडू, मात्र पॉईंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता. वेगवान पद्धतीने येणारा चेंडू तटवला पॉईंटच्या दिशेने. 65 धावफलकावर 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. विक्रोलियन्स कर्णधार अमोल मात्रे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. हा चेंडू पॉईंटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न ओमकारचा, 1 धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 66 धावांवर. संघाची धावसंख्या 2 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. अमोल मात्रे सर, विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. जावेद कुरेशी गोलंदाजी मार्कवर माहुल गावात. एक धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 6 चेंडू आणि धावा असणार आहेत त्या विजयासाठी. 2 धावांची आवश्यकता. माहुल कोळीवाडा, कोळी बांधवांचं असणार हे गाव. फ्रीट असेल ना, फ्रीट असणार आहे.
फीट होती आणि बचावला जातो ओमकार. एका धावेची आवश्यकता विजयासाठी असणाऱ्या आधी सुमित 11 माहुलगाव अर्थातच SP 11 दादर. सुरेख फटका ओमकार देसाईच्या बॅट मधून निघतो. समोरच्या दिशेने मारलेला ओमकारच्या बॅट मधून निघाला फटका. 6 धावांसाठी सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक ओमकार देसाईचं देखील पाहायला मिळतंय.